नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बाळूमामांच्या नावाने चांग भलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। मामा आता सकुला आणि तिच्या नवऱ्याला म्हणत असतात, तुम्ही माझ्या तळावर येऊन माझा भंडारा लावलेला आहे, आता तुम्हाला काही सुद्धा होणार नाही आणि तो चंडप्पा देखील तुम्हाला काही सुद्धा करू शकत नाही। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, दारात आलेल्या माणसाला तुकडा देत जावा, तुळशीला दिवा लावत जा, सतत देवापुढे दिवा लावून ठेवत जा, नैवेद्य दाखवत जा, देव तुमच्या सतत पाठीशी राहील। मामा आता दोघांनाही समजावून सांगतात आणि ते दोघेही आता घरी निघालेले असतात। मामा म्हणतात, माझा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे। इकडे चंडप्पा हा मंत्र म्हणत बसलेला असतो। तो आता धनप्पाला बोलवतो। धनप्पा येतो आणि म्हणतो, काय काम आहे मालक? चंडप्पा हा धनप्पाला म्हणत असतो की लवकरात लवकर जा आणि त्या शिरप्याकडून पैसे घेऊन ये। धनप्पा म्हणतो, हो मालक, मी तसंच करतो, पण त्याने पैसे नाही दिले तर? तेव्हा चंडप्पा म्हणतो, एडा का खोळा तू, पैसे दिले नाहीत म्हणजे माहित नाही का काय करायचं? धनप्पा म्हणतो, तसं नाही हो मालक, पण कुणी आडवा आलं तर? चंडप्पा म्हणतो, तुला चांगलंच माहित आहे काय करायचं आहे ते। 2 तगडी चांगली माणसं घेऊन जा, काट्या घेऊन जा, त्याच्या घरातील सामान बाहेर फेकून दे आणि घराला कुलूप लाव आणि निघून ये इकडं। धनप्पा म्हणतो, चालेल मालक, मी तसंच करतो, म्हणजे गावात आपला दबदबा सुद्धा वाढेल। चंडप्पा म्हणतो, मला शिकवू नकोस, तुला जेवढं सांगितलं आहे ना तेवढंच कळ, निघ इथून, निघ, लगेचच कामाला लाग। धनप्पा आता तिथून निघतो। धनप्पा आता 2 तगडी माणसं घेऊन काट्या घेऊन शिरप्याच्या घरी आलेला असतो। शिरप्याच्या दारामध्ये येतो आणि आवाज देतो, शिरपा, ए शिरपा, तुला पैसे सांगितलेले आहेत, कुठे आहेस तू? बाहेर ये आत्ताच्या आत्ता। आणि पाहतो तर काय, एकाच मिनिटात ते घर गायब होऊन जातं आणि ते मोकळ्यात जागेत आलेले असतात, जिथे घर नाही, काहीही नाही। धनप्पा म्हणतो, हे काय झालं आहे? आता तर आपण शिरपाच्या दारामध्ये होतो, इथं तर काहीच नाही, इथे कुठे आलो आपण? तेव्हा तो त्या माणसांना म्हणतो, चला आपण पुन्हा एकदा त्याच्या घरी जाऊया। असं तो 3 ते 4 वेळा करतो, पण धनप्पा हा शिरप्याच्या घरात जायला लागला की ते घरच गायब होत होतं आणि मामा म्हणत असतात की माझा आशीर्वाद आहे त्याच्या पाठीशी, तू त्याचं काहीही वाकडं करू शकत नाही। इकडं दुर्गाप्पाच्या घरामध्ये दुर्गप्पाची बायको हे चंडप्पाच्या बायकोला सांगत असतात की आम्हाला मामांनी सांगितले आहे, चंडप्पाने देवाच्या घरामध्ये मामांनी एक अशी मुळी मंत्रून ठेवलेली आहे, तिच्यामुळेच त्या आपल्या घराचा वंश हा खुंटलेला आहे, त्यामुळे आपल्याला ती मुळी वाहत्या पाण्यामध्ये सोडावी लागेल। आणि तिथे एक डब्बा आहे, त्या डब्यामध्ये पण खूप साऱ्या वस्तू आहेत, ती पण वस्तू आपण वाहत्या पाण्यामध्ये सोडली तर आपल्या घराचा वंश जो खुटलेला आहे तो सुरू होईल, आपल्या घरावरती काही सुद्धा संकट येणार नाही, लोक आपल्याला वाईट समजतात तसं काही होणार नाही। तेवढ्यात चंडप्पाची मुलगी गीता म्हणत असते, मी जाऊन आणू का ती मुळी? चंडप्पाची बायको म्हणत असते, एवढी हिंमत तुझ्यामध्ये कुठून आली आणि तू कशाला ह्याच्यामध्ये पडतेस? तुझ्या बापाला तर कळालं तर मारतील ते तुला, तू यामध्ये पडू नकोस, मी जाऊन घेऊन येते, मी बाला सुद्धा सांगणार नाही। त्यावर आता दुर्गप्पा म्हणत असतो, नको, कोणीही यामध्ये पडू नका, प्रत्येकाने आपापली कामं करा, मी वेळ बघून मी जाऊन घेऊन येतो। आता चंडप्पाच्या बायकोला असं वाटत असतं, एवढी मोठी गोष्ट ह्यांनी माझ्यापासून लपवली, त्यांनी मला कळून सुद्धा दिलं नाही। ती दुर्गप्पाला आता म्हणत असते, मला सुद्धा संशय येत होता, पण मी कोणाला कधी म्हणले नाही। तर मामा इकडे देवापुढे प्रार्थना करत बसलेले असतात। चंडप्पाच्या इकडे मंत्रतंत्र चालूच असतात आणि चंडप्पा म्हणत असता, हे भोलेनाथा, असं म्हणून त्याचं काम चालूच असतं। तेवढ्यातच तेथे धनप्पा येतो। मालक, त्यावेळेला चंडप्पा म्हणतो, काय झालं धनप्पा, आणलं का शिरपाकडून पैसे? धनप्पा चंडप्पाला सांगू लागतो, आम्ही त्या शिरपाच्या घरी गेलो पण पैसे काही आणलेच नाहीत। तेव्हा चंडप्पा म्हणत असतो, तुला डोकं आहे का, तू काय बोलतोय, तुला कळतंय का? धनप्पा सांगू लागतो, मामा, मी त्याच्या दारामध्ये गेलो, पण जसं दारामध्ये जायचो तसं त्याचं घरच गायब होत होतं आणि पूर्ण गावामध्ये आम्हाला त्याचं घर सापडलंच नाही। चंडप्पा म्हणत असतो, तू काही वेडा झालाय की काय, डोक्यावर घर घेऊन काय तो गावाच्या बाहेर पळून गेलाय की काय? तेव्हा धनप्पा स्वतःच्या मुलाची शपथ घेऊन चंडप्पाला खरं पटवून देतो। इकडे दुर्गप्पा हा चान्स बघून देव घरात आलेला असतो। तो इकडे तिकडे पाहतो तर त्याला आता चंडप्पा दिसत नाही। देवाऱ्यातून तो ती मुळी घेणार तेवढ्यातच तिथे चंडप्पा येतो। चंडप्पा म्हणतो, दुर्गप्पा, तू इथे काय करत आहेस? तू कधीतरी देवघरात येतोस का? मग आज कशासाठी आला होता? आता दुर्गप्पा चंडप्पाला खोटं बोलतो। दुर्गप्पा म्हणत असतो, देवाचा दिवा लावण्यासाठी आलो होतो। चंडप्पा म्हणत असतो, आजपर्यंत तू तरी इथे कधी आला नाही, आता बघ देवाचे दिवे सगळे चालू आहेत,
मग तू खोटं का बोलत आहे? तुला त्या बाळूमामाने तर सांगितलं नाही ना देवघरातून काही वस्तू काढण्यासाठी माझी? दुर्गप्पा म्हणतो, नाही नाही दादा, तसं काहीच नाही. चंडप्पा आता दुर्गप्पाला चांगली धमकी देतो. हे बघ, माझ्या नादाला लागू नको, माझ्या वाटेलाही जाऊ नकोस. माझ्या जर कोणत्या गोष्टीला हात लावशील आणि त्या बाळूमामाने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीला स्पर्श करशील तर मी हे विसरून जाईल की तू माझा भाऊ आहेस म्हणून. आणि माझ्या नादाला लागू नको. चल इथून निघ लवकर. चंडप्पा हातात दुर्गप्पाला देवघरामधून बाहेर हकलून देतो. दुर्गप्पा आता तिथून बाहेर येतो. पुढील भागामध्ये आता आपण पाहणार आहोत दुर्गप्पा हा त्या देवघरामधून ती मुळी काढू शकेल का, आणि मामा त्यांच्या भक्तांना त्रास दिल्यावर चंडप्पाला कोणता धडा शिकवतील. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.